नटखट है न्यारा हर तरफ है तेरा बोलबाला। मेरे कान्हा कन्हैया तू नटखट है न्यारा हर तरफ है तेरा बोलबाला। आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला आला रे आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला। आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला। है तू कान्हा आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला आला रे आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला आला रे आला गोविंदा आला मटकी फोड़ायला। बेलापूर विधानसभा मतदारसंघ इथे दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी माजी आमदार आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी मतदारसंघातील विविध मंडळांना भेटी देऊन दहीहंडी उत्सवात सहभागी झाले। दहीहंडी उत्सवानिमित्त माजी आमदार संदीप नाईक यांच्या विशेष सहकार्यातून संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सानपाडा इथे दाखल झालेल्या सर्व गोविंदा पथकांसाठी अल्पोपहार सेवा ठेवण्यात आली होती। यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना अल्पोपहाराचं वाटप केलंय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दारावे गाव इथे उत्कर्ष मित्र मंडळ आणि उत्कर्ष महिला मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट देऊन आयोजक माजी नगरसेवक सुनील पाटील आणि सर्व गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला। या प्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सरस्वती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते। बेलापूर आर्टिस्ट विलेज इथे जय श्रीराम ग्रुप तर्फे आयोजित दहीहंडी उत्सव 2024 ला माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट दिली। या प्रसंगी संदीप नाईक यांच्या हस्ते हंडीचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी जय श्रीराम ग्रुपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। सिवूड येथे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित दहीहंडी उत्सवाला माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट दिली। या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव फक्त लहान मुलं आणि महिलांसाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता। यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या विजेत्या लहान मुलांना आणि महिलांना संदीप नाईक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। या वर्षी देखील माजी आमदार संदीप नाईक यांनी शिरवणे इथं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती दर्शवली। यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह जितका शिगेला पोहोचला होता तितकाच उत्साह लहान मुलांमध्ये देखील दिसून आला। यावेळी लहान मुलांनी श्रीकृष्णाची वेशभूषा करून या दहीहंडी उत्सवाला परंपरेची जोड दिली। त्यामुळेच या मुलांचा विशेष सन्मान हा संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला।
माजी आमदार संदीप नाईक यांनी संदीप नाईक प्रतिष्ठान, नवी मुंबई आणि जय गजानन मित्रमंडळ कुक्षेतगाव आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मध्ये उपस्थिती दर्शवली। यावेळी हंडीला सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांचा संदीप नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून राष्ट्रहितासोबतच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील निर्भया पथकातील पोलीस महिला अधिकारी कर्मचारी यांचा विशेष सन्मान देखील या प्रसंगी संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वाघोबा सेवा मंडळ शिरवणे इथे आयोजित दहीहंडी उत्सवाला देखील माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी आयोजकांना आणि गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या। हंडीला सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांचा सन्मान देखील यावेळी संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी आयोजक डॉक्टर राजेश पाटील, काशीनाथ पाटील, ऋषिकेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री दुर्गा माता हरिकीर्तन जनसेवा मंडळाद्वारे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 2024 आणि भंडाऱ्याचं आयोजन शिरवणे इथे करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट देऊन सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।